स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं वेलकम. आज आपण बघतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल, इथर्स. बऱ्याच मुलांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जाते आणि त्यासाठी आपण सोपं जावं म्हणून काही प्रयत्न करतोय. कशा पद्धतीने हे चॅप्टर स्टडी केले जातील तर त्यामध्ये तुम्हाला आउटलाईन माहित असायला पाहिजे. आउटलाईन म्हणजे नक्की काय, तर यामध्ये वन व्ह्यू चॅप्टरचा तुम्हाला माहित असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल, फिनॉल, इथर्स जर तुम्ही स्टडी करत असाल तर त्यामध्ये इंट्रोडक्शन, युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल, इथर्स, डेफिनेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल, इथर, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, फिजिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टीज आणि शेवटी युजेस या सर्व चॅप्टर मधील पॉइंट्स हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, तर चॅप्टर तुम्हाला सोपा जातो. आउटलाईन मधील पॉइंट्स लक्षात घ्यायचे. त्यामध्ये पहिला पॉइंट असेल की अल्कोहोल, फिनॉल, इथर्स रिप्रेझेंटेशन ROH, AROH, ROR. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ द अल्कोहोल, फिनॉल, इथर, त्यामध्ये आपल्याला युजेस बघावे लागतील. आज आपण बघतोय अल्कोहोल, तर मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोलचे युजेस आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर डेफिनेशन ऑफ अल्कोहोल, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स, देन क्लासिफिकेशन ऑफ alcohols. They are classified as monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol and polyhydric alcohol. Monohydric alcohol 1 OH group containing compounds. Dihydric alcohols 2 OH group containing compound are called as glycols. Trihydric alcohol 3 OH group containing compounds and polyhydric more than 3 OH group containing compounds. For example, ethyl alcohol, ethylene glycol, glycerols, sorbitol. Monohydric alcohol again classified into primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol, allylic alcohol, benzylic alcohol and vinylic alcohol. For example दिलेले आहेत, बघून घ्यायचे सगळ्यांनी स्क्रीनवरती. अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन नंतर आपण बघतोय नॉमेनक्लेचर. यामध्ये दोन नॉमेनक्लेचर आहेत. कॉमन नेम्स ऑफ अल्किल अल्कोहोल्स, IUPAC नेम ॲज अल्किल अल्केनॉल्स. देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. त्यामध्ये आपण प्रथम बघतो फिजिकल स्टेट, लिक्विड आणि सॉलिड स्टेट मध्ये ते आपल्याला बघायला मिळतात. सेकंड मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. It depends on molecular weight, branching and hydrogen bonding. And third, solubility. Polar dissolve in polar, non-polar dissolve in non-polar and polar non-polar always be insoluble. अशा काही फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघतो. आता आपण येऊया खूप महत्त्वाच्या पार्टकडे, जो की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स म्हणून ओळखला जातो आणि इट इज सोल ऑफ द चॅप्टर असे आपण म्हणतो. म्हणून अल्कोहोल्स कोणकोणत्या मेथडने प्रिपेअर केले जातील तर याच्या 5 मेथड्स आहेत आणि त्या कोणत्या आहेत बघा. फ्रॉम अल्किल हॅलाइड, सेकंड फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्किन बाय हायड्रेशन मेथड, थर्ड फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन्स हायड्रोबोरेशन मेथड, फोर्थ from carbonyl compounds like aldehyde ketones by reduction, from Grignard reagent and carbonyl compounds by addition of Grignard reagent and carbonyl compounds. अशा 5 वेने आपण अल्कोहोल्स तयार करू शकतो. ही आउटलाईन जर लक्षात ठेवली तर आपल्याला अल्कोहोल्सचं प्रिपरेशन सहज लक्षात येईल.